काही ना जागच नसते आली. जर कावळ्यांनी कावकाव जर केली नसती ना तर आजचा दिवस ना पूर्ण माझा ना ॲबसेंटी लागली असती स्कूलमधले. झालं असं की 2-3 वाजता ना रात्रीचे मला झाली होती सर्दी. आणि एकदा सर्दी काय झाली ना की मला खरंच बेचैनीसारखं होतं आणि त्यात अशा परिस्थितीमध्ये तर जास्तच त्रास होतो मला. त्याच्यामुळे मी ना रात्री 3-3:30-4 वाजेपर्यंत जागीच होती. झोप लागत नव्हती. भले मी अंग टाकलं होतं पण काय झोपेचं काही नव्हतं. मध्येच खोकला ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि कावळ्याने ना 6:45ला बरोबर तो येत असतो, कारण की त्याला माहिती आहे की चपाती सकाळी सकाळी त्याला भेटते ज्यावेळेस मी टिफिन बनवत असते. तर तो आला आणि म्हणून मला जाग आली, नाही तर आजचा दिवस गेला असता. म्हणून आजचा दिवसाचा खरा गुरु जो आहे माझा तो कावळा असणार आहे. त्याच्यामुळे मला उठायला मिळालं. सो हाय हॅलो एव्हरीवन, सर्वांचं स्वागत तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तर कानसुरपिराम आणि आज आहे गुरुपौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, जी म्हणायला गेलं तर बौद्ध धर्मामध्ये ना 12ही पौर्णिमा खूप महत्त्वाच्या असतात. आणि खरंच अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण की पौर्णिमेचे महत्त्व प्रत्येक महिन्याची पौर्णिमा आपण विहारामध्ये सेलिब्रेट करत असतो. तर आज मी टर्न घेतलेला आहे की आजची पौर्णिमा जी असणार आहे ते मी असं गोड खीर वगैरे देणार आहे. खीरदान आहे माझ्याकडे, त्याच्यासाठी मी घेतलेला आहे. इकडे मी घेतलेले आहेत काजू बदाम बारीक करून, आणि ही चारोळी आहे. नाही, ही चारोळी नाही आहे, ही मनुके आहेत. मनुके थोडेसेच होते आणि हे लागतात. मी सकाळचं हे करते ज्यावेळेस मॉर्निंगला बदाम भिजवलेले आणि हे खात असते, त्याच्याबरोबर एखादं फ्रूट वगैरे असतं त्यासाठी. इकडे ना मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, ते ना भिजत घातलेले आहेत. शिजायला खूप टाईम लागतो, त्याच्यामुळे हे भिजत ठेवले ना की सॉफ्ट होतात आणि लवकर शिजतात. इकडे तुम्ही म्हणायला गेलं तर मी शेवया पण घेतलेले आहेत, रोस्टेड आहेत. तरी पण आपण त्याला भाजून घ्यायचे थोडेसे छानपैकी करायचे. आपल्या ती प्रोसेस इथे इलायची पण घेतलेली आहे. आणि बाकीचं आता हे साहित्य भिगेपर्यंत तोपर्यंत मी काय करणार आहे माहिती आहे, पुऱ्या करून घेणार आहे. निर्वीला खास खूप आवडतात. भिजत होईपर्यंत मी पीठ मळून घेते आणि ना पुरी बनवून घेते. पुरी आणि खीर आणि ह्याची पनीरची भाजी बनवणार आहे. आणि श्रीखंड असणार आहे निर्वीसाठी, कारण की ती काय खात नाही ही खीर. त्याच्यामुळे पुरी आणि श्रीखंड निर्वीसाठी खास असणार आहे. पनीर पण खाते ती आवडीने, तर ते पण असणार आहे. आजचा दिवस खरंच खूप छान आहे आणि पौर्णिमा पण आहे. तर पौर्णिमेचं औचित्य साधून मी आजचा हा बेत सगळा असा ठरवला होता सकाळपासूनच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना सांगायची झाली तर एक वेळ न आपण घालूया आणि पटापट ना मी आता घेते करायला. पटापट पुरी बनवून घेते गोड अशी, आणि भातवरती टाकून घेते. म्हणजे पुरी होईपर्यंत भात होऊन जाईल. भात झाला की लगेच पुऱ्या तळून घेते आणि पटकन करते. बिकॉज काय माहिती, 5च्या आतमध्ये मला निर्वीला आणायला पण जायचं स्कूलमधून. सो ती यायच्या आतमध्ये मला सगळं उरकायचं आहे. हे 2 झालं. मसाला वाटण करून घेऊया आपण, आणि वाटण करून झालं की मग नाक्यावर जाऊ. बिकॉज ना जायचं होतं मला आत्ताच, पण पाऊस पडतो आहे बाहेर. तर उगाच भिजत राहण्यापेक्षा आपण पहिला ह्या प्रोसेस सगळी करूया, कारण की नंतर मग मला ना खीर बनवण्यासाठी वेळ द्यायचा. एक तर गॅस खूप स्लो पेटतो माझा, बारीक आहे, आणि मोठ्या टोपामध्ये आपल्याला बनवायचे. तर टोप पण आणायचं आहे मम्मीकडून. माझ्याकडे एवढी मोठी टोपं नाही आहेत विहारात द्यायची खीर. तर त्याच्यामुळे बघूया तर कसं आणि कशा पद्धतीने मी करते. सो स्टे राहा माझ्याबरोबर. चला, आपण घेतलेलं आहे त्यात पाणी टाकून. हा गूळ जो आहे ना आपला राहिलेला थोडासा, तो आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि भिजत ठेवणार आहोत. ठीक आहे. गाईस, फायनली असं म्हणायला गेलं तर आपलं पीठ इथं मळून झालेलं आहे. भात तिकडे दमत घातला आहे मी. भात पण झाला आहे आपला. इकडे आला आहे कट भाताना. हे भात होईपर्यंत पूर्ण आपण पीठ थोडंसं ठेवून घेऊया रेस्ट करायला. आणि पिठाचं रेस्ट करून झालं की लगेचच आपण ना पुऱ्या करायला घ्यायच्या. पुरी करून झाली की मी बाजारात जाऊन येणार आहे आणि सगळी तयारी करून ठेवणार आहे. मग तिथून आल्यानंतर मी खीर बनवायला घेणार आहे मोस्टली.
कारण की ती आरामात जेवढा वेळ लागेल तेवढं आणि गरमागरम जशी देता येईल त्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बघूया आज फायनली, म्हणजे मी जास्त प्रमाणाची खीर मी आज बनवणार आहे. मोस्टली अशी 2, 3, 4, 5 माणसांची आपण बनवतो जेवढी मला येते, बट आज मी ट्रायल करणार आहे की एवढ्या माणसांना बनवायला. सो चला तर मग. इकडे झालं आहे मसाला करायची तयारी. इथे थंड करायला ठेवला आहे मसाला. ठीक आहे, थंड करायला ठेवला इथे मसाला. इथे मसाला आपण करून घ्यायचा आहे. वाटण झालं आहे. आता तिकडे कढई तापत ठेवले. इथे कढई तापत ठेवले, तेल टाकूया, गरम होते. इकडे भात होतच आला आहे, त्याला दमत घातलेलं आहे. हे झालं की लगेच आपण इथे पुरी तळून घ्यायची आहे. चला तर मग. चला, एक साईडचे उंडे असे करून घेतलेले आहेत. आता लाटून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. हे झालं, भात झाला की मसाला झाला की झालं. मग वाटण करून घ्यायचं आणि मग आपण या खिरीकडे बघायचं आहे की कशा पद्धतीने करता येईल ते. तोपर्यंत मी पटकन करून घेते, तळून पण घेते. इकडे झालेली आहे आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. अशा एकटक अशा गोळे केले आणि पटकन लाटून घेतले ना तेलामध्ये, तर तेल पण खराब होत नाही आणि पटकन फुगतात आणि लवकर होतात पण. सो मी ही ट्रिक यूज करते आणि पटकन बघण्याचा प्रयत्न करते. तो पुरी आपली फायनली टमटमीत फुगण्याचा प्रयत्न चाललेला आहे तिचा. सो तेल जास्त गरम झालेलं आहे. सो इकडे बघू शकता पुरी आपली टमटमीत फुगले. दुसरी आपण टाकून घेऊया, तिला पलटी करून घेऊया. सो फायनली आपली पुऱ्या तळून झाल्या, तिथे रेडी. सो चला तर मग आता आपण जाऊया नाक्यावरती आणि घेऊन येऊया पनीर आणि दूध खिरीसाठी. ठीक आहे, चला. मी पण झाले फ्री, पाऊस पण थांबला आहे. आम्ही चाललो आता पनीर घ्यायला आणि मला दूध पण घ्यायचं आहे, ते घ्यायला चाललो आपण. पनीर घेतलेले आहेत आणि इकडे ना फ्रोझनवाले वाटाणे पण घेतले, जे जेणेकरून पटकन होईल. कढई इथे गरम करायला टाकलेली आहे, पटकन जेणेकरून होईल. ह्याच्याकडे बघते, ह्याच्यामध्ये आपण फ्राय करायचे आहेत आपल्याला हे पनीर छानपैकी. त्यात मसाला, हळद, मीठ टाकून घेऊया आणि पटकन फ्रायला तळत टाकूया. पता नहीं मैंने कैसे नहीं देखा कि तुम्हारी दिल की हर धड़कन में पूछा है. पता नहीं कैसे नहीं. आता आपण तेलात सोडूया. सगळे फ्राय झालेले, आता आपण काढून घेऊया आणि फोडणी घालूया. इथे कांदा पहिला ना कढीपत्ता टाकलेला आहे, मग जिरं टाकलेलं आहे आणि ना कांदा टोमॅटो टाकलेला आहे इकडे. आता आपण हे परतून घ्यायचं. तेल म्हणजे याच्यामध्येच केलेलं आहे, त्याच्यामुळे असं वाटतं आहे. ते हलवून घेऊया. इथे वाटण करूनच घेतलं होतं मग अशी मिक्सरला, तर झालं आहे वाटून. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे ह्याच्यात टाकलेलं हळद, मीठ, मसाला, वाटण टाकलेलं आहे हिरव्या मसाल्याचं. त्याच्याबरोबर ना मटर पनीर मसाला टाकलेला आहे मी आणि चांगलं मस्तपैकी ना हलवून घेऊया आपण. मसाला मिक्स, त्याला तेल सुटेपर्यंत छान असं. आणि मग वाटाणे टाकूया, पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया मस्तपैकी. याला छान सुगंध तर छान येतो. सुहानाचा जो मसाला आहे ना, तो सगळ्यात बेस्ट आणि टेस्टी आहे, सगळ्यात भारी आहे आणि तोच मी इथे प्रेफर करते माझ्या मटर पनीरसाठी. तो सगळ्यात छान टेस्ट लागते. ह्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, सगळे मसाले ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. अद्रक लसणाची पेस्टसुद्धा गेले, कारण की मोबाईल पकडायला कोण नाही, मीच हातात पकडते त्याच्यामुळे. सो ह्याला चांगल्यापैकी ना तेल सुटते आहे मसाल्याला. चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे. मग वाटाणे टाकायचे आणि खूप दिवसानंतर आज पनीरची भाजी होते. टाकल्यात वाटाणे मस्तपैकी, ते चांगलं हलवून घेऊया. मग मसाल्याचं भांडं ते चांगलं धुवून याच्यामध्ये पाणी टाकून गेलं, वाफेवर पहिले शिजवून घेते आणि मग आपल्याकडे जे पनीर भाजून घेतलेले चांगले फ्राय केलेले डीप ते आपण टाकून घ्यायचे. तो उकळी आले चांगली मस्तपैकी पनीरच्या भाजीला.
थोडंसं रस्सावालीच आपण बनवणार आहे, कारण की मी डाळ वगैरे गणमत नाही आहे. भात आणि हे रस्सावाली भाजी आणि पुरी आणि खीर असणार आहे आपल्याला आजच्या ह्या डिशमध्ये. सो हे झाल्यानंतर मी ते पनीर टाकून घेणार आहे, वरून कोथिंबीर टाकून हे करून घेणार आहे. ठीक आहे. सो चला. जेवण करून झाल्यानंतर ना इकडे मस्तपैकी हार वगैरे आणले होते, ते लावले आणि खीर जी आपली बनवून झाली होती ती देखील इथे मी ठेवलेली आहे. नैवेद्य दाखवलेला आहे ते बघू शकता. आणि गुरुपौर्णिमा असल्याकारणाने सालाबादप्रमाणे ही पौर्णिमा खूप मोठ्या याच्यामध्ये केली जाते, कारण की याच दिवशी ना गौतम बुद्ध जे आहेत त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. पंचवर्गीय भिक्खू यांना त्यांनी पहिला उपदेश दिला होता आणि तोच दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर बऱ्याच अशा गोष्टी ना आजच्याच दिवशी झाल्या होत्या. त्यानंतर मी माझ्या पप्पांना देखील ना हार वगैरे घालून आले, त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून आली आणि आशीर्वाद घेऊन आले. कारण की सर्वात मोठे गुरु म्हणायला गेले तर ज्यांनी या जग मला दाखवला अक्षरशः ते म्हणजे माझे पहिले गुरु म्हणजे माझे पिता. सो तिकडे जाऊन आली आणि इकडे बघू शकता. आणि ते झाल्यानंतर निर्विना पाया पडते, कारण की माझ्या पप्पांची ना सवय होती, त्यांना 7 वेळा मी पाया पडले ना तरच ते हे असायचे. तरी ते अगरबत्ती निर्विनी लावले, पाया वगैरे पडले आणि आता तुम्हाला मी दाखवते की मम्मी काय करते. सो अशा प्रकारे मॅडम शाळेतून आले आणि तसं तिकडे पण घेऊन आले मी तिला, कारण की आपण जे संस्कार मुलांना लावू ते संस्कार त्यांना शेवटपर्यंत लक्षात राहतात किंवा ती नाती त्यांना हे करता येतात. आता सोनालीचं डोहाळे जेवण तर तुम्ही बघितलं तो ब्लॉग. तर आता मम्मी ना तिच्या बाळासाठी ना छोटे ना गोधड्या शिवते. माझ्या वहिनीने तर माझ्या बाळासाठी शिवल्या होत्या आणि स्वप्नीलनी पण शिवली होती. स्वप्नील माझा माझा भाव आहे, तर 2 गोधड्या ना मामीने तिच्यासाठी हे केल्या आणि त्यानंतर आम्ही गेलो विहारात. तर हा वाला जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला ना नेक्स्ट याच्यामध्ये मिळणार आहे, कारण की ना खूप लॉंग होणार आहे आणि खूप मोठा होणार आहे आणि त्याची ना खासियत पण खूप मोठी असणार आहे गुरुपौर्णिमेची. तर इकडे ना विहार आमचं स्वच्छ असं धुवून घेतलं जातं दर महिन्याच्या पौर्णिमेला. महिन्याला विहार स्वच्छ धुण्यापासून साफसफाई करण्यापासून केली जातं. अशा पंचशील महिला मंडळाचा आपला जो ग्रुप आहे तो करत असतो खूप छान पद्धतीने. तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया आपण ह्याच्या दुसऱ्या भागामध्ये. बाय, थँक्यू.